नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 7वी ऑनलाईन तासिका. आजचा विषय आहे इंग्रजी. काल पण आपला इंग्रजीचा विषय होता आणि इंग्रजी विषयामध्ये घटक आहे पहा क्रिएटिव्ह रायटिंग, सर्जनशील लेखन. याच्यामध्ये तुम्हाला काल सांगितलं याच्यामध्ये 8 टॉपिक आहेत पहा. तर काल आपण पहिला टॉपिक पाहिला होता शॉर्ट नोट आणि आज आहे डायलॉग. याच्यामध्ये क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये पहा शॉर्ट नोट, डायलॉग, न्यूज, इंटरनेट, SMS लँग्वेज, अशा प्रकारचे 8 उपघटक आहेत पहा. त्यापैकी आजचा विषय आहे आपला डायलॉग. डायलॉग म्हणजे संवाद. तर याविषयी आज आपण आजची तासिका बघणार आहोत पहा. आता आपण प्रथम समजून घेऊया डायलॉग म्हणजे काय. आता काल सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे शॉर्ट नोट वर कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला हमखास येणार आहेत, त्याचप्रमाणे डायलॉग या घटकावर पण कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये येणार आहेत पहा. आता डायलॉग म्हणजे संवाद. बघा, डायलॉग म्हणजे काय आपण आधी समजून घेऊया. डायलॉग संवाद म्हणजे 2 व्यक्तीमधील एखाद्या विषयावर होणारे बोलणे म्हणजे संभाषण होय. डायलॉग म्हणजे एक प्रकारचं संभाषण आहे आणि 2 व्यक्तीमध्ये ते होत असतं, बोलणं होत असतं. या घटकावर प्रश्न विचारताना एखादा अपूर्ण दिलेला संवाद पूर्ण करायला सांगितलेलं असतं. काल बघितलं आपण पहा, प्रश्न दिलेला असतो फिल इन द ब्लँक किंवा जे कम्प्लीट द डायलॉग किंवा कम्प्लीट द शॉर्ट नोट कालच्या प्रमाणे. त्याप्रमाणे आज पण आपल्याला इनकम्प्लीट देणार आहोत, देणार आहे पहा डायलॉग, आणि तो आपल्याला कम्प्लीट करायला सांगितलेला आहे. त्यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो. संवादाचे काळजीपूर्वक वाचन करून दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर निवडावे लागते. आता आज काय करायचं, आपल्याला एक संवाद दिलेला आहे 2 ते 4 ओळीमध्ये. तो संवाद आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याचा विषय, त्याची सिच्युएशन लक्षात घ्यायची आहे आणि त्यावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला 4 ऑप्शन मधून निवडून योग्य उत्तर द्यायचं आहे पहा. आता पहा, डायलॉग या घटकावर प्रश्न सोडवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे पहा, काय करायला पाहिजे. बघा, प्रश्न सोडविण्यापूर्वी खालील बाबी लक्षात ठेवा. अपूर्ण संवाद काळजीपूर्वक व सावकाश वाचा. आता पहा, आपल्याला जो डायलॉग दिलेला आहे संवाद तो अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे आणि तो आपल्याला एक गाळलेल्या ब्लँक फिल करून त्या ठिकाणी योग्य पर्याय वापरून आपल्याला तो फिल करायचा आहे. दुसरं आहे, संवाद पूर्ण करण्यासाठी दिलेले पर्याय वाचा. अगोदर डायलॉग वाचायचा आहे, त्याच्यानंतर दिलेले 4 पर्याय वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. संभाषणाची विशिष्ट परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. काल पण पाहिलं आपण शॉर्ट नोट मध्ये जो विषय दिलेला असतो त्याची सिच्युएशन, परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला योग्य ऑप्शन द्यायला सोपं जातं. त्याचप्रमाणे आज पण संभाषणाची विशिष्ट परिस्थिती समजून घ्यायची आहे. ते संभाषण कुठल्या ठिकाणी झालंय, कोणत्या वेळी झालंय, त्याचा विषय काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पर्यायाची निवड करताना संवाद अर्थपूर्ण होत असल्याची खात्री करा. हे खूप महत्वाचं आहे पहा. 4था टॉपिक, आपल्याला जो ऑप्शन निवडायचा, आता 4 ऑप्शन दिलेले असतात, काल सांगितलं होतं मी. त्याच्यापैकी 2 ऑप्शन म्हणजे योग्य साजेसे नसतात, पण 2 ऑप्शन असे असतात त्याच्यातून आपल्याला योग्य निवड करायची आहे आणि ते ऑप्शन निवडताना तो संवाद अर्थपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे त्या संवादाशी निगडीत तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. संवाद पूर्ण करण्यासाठी अनौपचारिक उद्गारवाचक शब्दांचा अभ्यास करा. काल सांगितलं पहा, इंग्रजी विषय आहे. इंग्रजी विषय तुम्ही वर्गात पण शिकताना आणि शिष्यवृत्तीचा पण शिकताना त्या शब्द संपत्ती तुम्हाला असली पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला फिक्स माहिती असलं पाहिजे, तरच आपल्याला योग्य ऑप्शन निवडता येईल आणि योग्य पर्याय निवडून तो संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. आता तुम्ही काय करा, एक वही आणि पेन घेऊन बसा. म्हणजे काय होतं, जे नवीन शब्द येणार आहेत ते तुमच्या परिचयाचे नाहीत, ते पटकन तुम्ही लिहून घ्यायचं, त्याचा अर्थ पण लिहून घ्यायचा आहे. आता आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपण अगोदर सॅम्पल क्वेश्चन म्हणजे नमुना प्रश्न बघूया. म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रश्न कसे असतात त्याचं काय उत्तर निवडायचं असतं ते समजेल पहा. आता पहिला प्रश्न सुरू करूया आपण. क्वेश्चन नंबर 1, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन संजय अँड स्ट्रेंजर ऍट द बस स्टॉप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, या ठिकाणी दिले आपल्याला रीड द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद बिटवीन कोणामध्ये झालाय, हा संजय आणि द स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे एक प्रवासी आहे पहा आणि ठिकाण कुठं आहे, ऍट द बस स्टॉप. म्हणजे हे जर आपल्या लक्षात आलं की पुढे आपल्याला पटकन उत्तर निवडायला सोपं जातं पहा. बस स्टॉपवर हा संवाद झालेला आहे. आता बघा तो संवाद काय आहे आपण वाचूया. संजय सेड, संजय म्हणाला, एक्सक्यूज मी, विच बस डज गो टू रेल्वे स्टेशन.
आणि संजयनी काय केलंय त्या स्ट्रेंजरला प्रश्न विचारलाय काय, एक्सक्यूज मी म्हणजे कृपया माझं ऐका, विच बस डज गो टू रेल्वे स्टेशन, कोणती बस रेल्वे स्टेशनला जाते. स्ट्रेंजर सेड, तो म्हणाला बस नंबर 143 गोज टू रेल्वे स्टेशन, आणि त्याने उत्तर दिलं पहा की 143 नंबरची बस रेल्वे स्टेशनला जाते. संजय सेड थँक्स, संजयने त्याचे आभार मानले. नंतर स्ट्रेंजर सेड डॅश डॅश प्लीज, आता या ठिकाणी आपल्याला डॅश डॅश दिलंय म्हणजे इथं ही ब्लँक आपल्याला फिल करायची आहे योग्य ऑप्शन निवडून. स्ट्रेंजर म्हणाला डॅश डॅश प्लीज, संजय पुन्हा म्हणाला यस सर, म्हणजे स्ट्रेंजरनी काहीतरी त्याला बोलला तो आणि संजय म्हणाला ठीक आहे सर, यस सर. मग या ठिकाणी आता डॅश डॅशच्या ठिकाणी काय उत्तर येऊ शकतं, तर आपण आधी आता डायलॉग वाचलाय, आपण पर्याय वाचून घेऊया एकदा आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. होल्ड ऑन, आता होल्ड ऑन म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो थांबा. एखादी कृती करत असताना आपण मध्येच म्हणतो थोडस थांबा, पॉज घ्या, त्याला होल्ड ऑन म्हणतात पहा. नंतर दुसरं आहे वेट फॉर युअर टर्न, याचा अर्थ होतो की तुझ्या जे तुला काम करायचंय म्हणजे त्या कामाची वाट बघा, समजतं ना, वेट फॉर युअर टर्न. त्यानंतर शो युअर आयडी, तुझं ओळखपत्र दाखव, आणि सायलन्स म्हणजे शांत. आता बघा काल सांगितलं होतं आपण याच्यामध्ये दोन पर्याय एकदम विसंगत असतात पहा, त्यापैकी आता पहा सायलन्स हा ऑप्शन होऊ शकणार नाही, कारण स्ट्रेंजर जर सायलन्स म्हणाला असतं तर संजय यस सर म्हणाला असतं का, नाही, तिथं सायलन्स नाही म्हटलं, त्याने अगोदर उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पहा शो युअर आयडी, असं स्ट्रेंजर म्हणू शकत नाही की तुझं ओळखपत्र दाखव, त्याचा काही संबंधच नाहीये तिथं, म्हणजे हा पर्याय नाही. आता राहिले दोन ऑप्शन पहा. आता होल्ड ऑन, होल्ड ऑन प्लीज असं नाही म्हणणार, कारण तिथं काही कृती चालू नाहीये, एखादी कृती चालू आहे आणि होल्ड ऑन म्हणता येईल, तसं होऊ शकणार नाही. आणि मग आपला योग्य ऑप्शन असणार आहे वेट फॉर युअर टर्न, म्हणजे तो स्ट्रेंजर काय म्हणाला, वेट फॉर युअर टर्न. आता हा शब्द लिहून घ्या आणि त्याचा अर्थ पण लिहून घ्या की पुढील कार्याची वाट पहा, असा त्याचा एक अर्थ होऊ शकतो पहा. पुढील कार्याची वाट पहा म्हणजे काय सांगितलं स्ट्रेंजरनी की 143 नंबरची बस येणार आहे आणि ते बस येण्याची तू वाट पहा, असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे आन्सर आलेला आहे पहा. आता पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 2. खूप सोपं आहे पहा, याच्यामध्ये काही अवघड नाही, फक्त सिच्युएशन समजून घ्यायची आणि डायलॉग कसा झालेला आहे ते समजून घ्यायचं आणि योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे पहा. आता क्वेश्चन नंबर 2 पहा, रीड कॉन्व्हर्सेशन बिटवीन द लायब्ररियन अँड द स्टुडंट. पहा आता हा संवाद पुन्हा दोघांमध्ये झालाय, लायब्ररियन म्हणजे ग्रंथपाल, जे ग्रंथालय चालवणारे असतात पहा, ग्रंथपाल, आणि स्टुडंट एक विद्यार्थी आहे पहा, त्यांच्यामध्ये हे संभाषण झालेलं आहे. आता आणि आपल्याला काय सांगितलं मग प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट, तो संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता पहा पहिलं काय, स्टुडंट सेड कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफोर्ड डिक्शनरी. पहा आता डॅश डॅशच्या ठिकाणी आपल्याला माहिती, या ठिकाणी आपल्याला योग्य आन्सर निवडायचा आहे पहा. आधी आपण सगळा संवाद लक्षात घेऊ. स्टुडंट काय म्हणाला, कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफोर्ड डिक्शनरी, ऑक्सफोर्ड डिक्शनरी तुम्ही मला, म्हणजे डॅश डॅश आता त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द घ्यायचा आहे पहा. लायब्ररियन सेड, लायब्ररियन काय म्हणाले, सॉरी इट्स डॅश डॅश टू समवन. आता पहा इथं आपल्याला एकच ऑप्शन आहे आणि त्यामध्ये दोन शब्द दिलेले आहेत पहा, इथं एकच ऑप्शन निवडायचं आहे पण त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. लायब्ररियन काय म्हणाले, सॉरी इट्स डॅश डॅश टू समवन, म्हणजे सॉरी माफ करा ती कोणाला तरी टिंब टिंब. आता पुढे पहा, स्टुडंट सेड नो प्रॉब्लेम आय विल टेक इट सम अदर टाइम. आणि मग स्टुडंट काय म्हणाला, काही हरकत नाही, आय विल टेक इट सम अदर टाइम, मी पुढं दुसऱ्या वेळी ते घेईल. आता या ठिकाणी आपल्याला आधी ऑप्शन वाचूया. आता ऑप्शन नंबर फर्स्ट पहा, सी आणि वाईफ. आता सी चा अर्थ होतो पाहणे आणि वाईफचा अर्थ होतो थोडक्यात पुसणे. आता हा काय पर्याय या ठिकाणी आपल्याला योग्य वाटत नाही, कारण पुसणे हा काय पर्याय याच्यामध्ये येऊ शकणार नाही. दुसरा आहे पहा ऑप्शन आहे लेंड. आता हा एक नवीन शब्द लिहून घ्या, LEND, हा पुन्हा येणार आहे बरं का आपल्याला. आता लेंडचा अर्थ होतो पहा एक घेणे, आता तुम्हाला स्पष्टीकरण नंतर सांगतो मी, मग घेणे. आणि ब्रॉट, आता ब्रिंगचा भूतकाळ आहे, ब्रॉट म्हणजे आणले. आता आणले काही तर होऊ शकणार नाही, म्हणजे हा पण पर्याय आपल्या कामाचा नाहीये. तिसरा पर्याय आहे पहा सेल, सेल म्हणजे तुम्हाला माहिती विकणे. आणि एक्सपेन्सिव्ह, हा पण शब्द लिहून घ्या, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. आता या ठिकाणी महाग हा शब्दाचा काही संबंध नाहीये पहा. आता राहिला ऑप्शन पहा, ऑप्शन नंबर 4 लेंड आणि इश्यूड. आता हे शब्द पहा, आता लेंड या शब्दाचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो पहा.
लेंड म्हणजे काय, एक देवाणघेवाण असते पहा. लेंड म्हणजे जेव्हा दुसऱ्याकडून आपल्याला ती वस्तू घ्यायची असते. आता त्याचा अर्थ होतो उसने घेणे, उधार घेणे. आता या ठिकाणी पहा, जेव्हा लायब्ररी असते आणि लायब्ररी मधून एखादं बुक आपण घेत असतो, ते थोडा वेळ घेत असतो. त्याला उधार शब्द नाही म्हणता येणार, पण थोडा वेळ घेत असतो आणि परत करत असतो. म्हणून त्या ठिकाणी लेंड हा शब्द वापरला जातो. लेंड म्हणजे थोडा वेळ घेणे, त्याला आपण उसने घेणे असं पण म्हटलं तरी चालतं. आणि मग या ठिकाणी पहिला ऑप्शन येऊ शकतो, पण स्टुडंट सेड कॅन यू लेंड मी द ऑक्सफोर्ड डिक्शनरी. लायब्रेरियन, तुम्ही मला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊ शकता का थोडा वेळ. आणि मग दुसरा ऑप्शन येणार, लायब्रेरियन सेड सॉरी इट्स इश्यूड. या ठिकाणी हा शब्द येणार आहे इश्यूड. इश्यूड म्हणजे वितरित केले, म्हणजे दिले थोडक्यात. तर लायब्रेरियन काय म्हणतात, सॉरी इट्स इश्यूड टू समवन, मी ती डिक्शनरी कोणाला तरी दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर येणार आहे. पहिला शब्द आहे लेंड म्हणजे कॅन यू लेंड. आता सॉरी एक चूक झाली, तर लेंड म्हणजे देणे घेऊया बरं का आपण, कारण देणे घेणेला वेगळे शब्द मी तुम्हाला पुढे सांगतो. लेंड म्हणजे देणे, तुम्ही मला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊ शकता का. लायब्ररीयन म्हणाले सॉरी इट्स इश्यूड टू समवन, ती कोणाला तरी दिलेली आहे. याच्या इथं करेक्शन करून घ्या, लेंड म्हणजे देणे, थोडा वेळ देणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. आपल्याला सांगितलंय योग्य पर्याय वापरून संवाद पूर्ण करायचा आहे. आधी आपण डायलॉग वाचूया. या ठिकाणी दोघ जण कोण आहेत, मीना आणि तिची आई आहे पहा. या दोघांमध्ये हा डायलॉग झालेला आहे. बघा आता पहिलं मीना सेड, मीना काय म्हणाली, आय एम गेटिंग डॅट डॅश. पहा ती म्हणाली की मला असं डॅट डॅश वाटतंय. तो शब्द आपण आपल्याला निवडायचा आहे पहा. इट्स टू कोल्ड हिअर. इथं खूप थंडी आहे. कोल्ड शब्द तर माहिती आहे आपल्याला, इथं खूप थंड आहे, थंड वातावरण आहे. मदर सेड डोंट वरी, काळजी करू नको. डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. आता इथं जर डायलॉग आपण पाहिला तर दोन शब्द जर आपल्या लक्षात आलं, काय, कोल्ड आणि स्वेटर. हे जर दोन शब्द आले तर आपल्या सिच्युएशन लक्षात येईल पहा. कोल्ड म्हणजे थंडी आहे आणि स्वेटर, आपण थंडीमध्ये स्वेटर घालतो, म्हणजे हा प्रसंग थंडीतला आहे. मग आता तो शब्द आपल्याला या ठिकाणी साजेसा शब्द निवडायचा आहे पहा. आता आपण ऑप्शन बघूया. बोर. आता पहा, आय एम गेटिंग बोर, थंडीमध्ये काही बोर होत नाही कोणी, बोर होण्याचा प्रश्नच नाही. हा ऑप्शन बिनकामाचा आहे पहा. त्यानंतर कन्फ्यूज. कन्फ्यूज म्हणजे गोंधळले. कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे किंवा गोंधळला. आता या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं काय संबंध नाहीये, गोंधळ थंडी पडल्यावर आपण गोंधळत नाही. पुढं टायर्ड. टायर्ड म्हणजे काय, थकले, मी खूप थकले आहे असं पण होऊ शकणार नाही, कारण थंडीमध्ये थकायचं काही कारण नाही. आणि मग एक ऑप्शन राहिलाय आपला पहा, चिल टू बोन. आता याचा अर्थ लिहून घ्या. चिल टू बोन म्हणजे आपण त्याला थोडा वेळ असं म्हणतो, हाडे गोठवणारी थंडी, म्हणजे खूप थंडी पहा. हाडे गोठवणारी थंडी आपण म्हणतो, इतकी थंडी पडली की ती हाडं आपले गोठवले. म्हणजे ती काय म्हणते मग या ठिकाणी, मीना सेड आय एम गेटिंग चिल टू बोन, म्हणजे मी इथं खूप थंडीने गारठले आहे, आपण असं म्हणतो पहा. इट्स टू कोल्ड हिअर, इथं खूप थंडी आहे, मी खूप थंडीने गारठले आहे. आणि मग तेव्हा मदर म्हणाली, काळजी करू नको, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू, मी तुझ्यासाठी स्वेटर आणेन. समजलंय ना, खूप सोपं आहे पहा. याच्यामध्ये फक्त डायलॉग वाचायचा, लक्षात घ्यायचा आणि 4 पर्यायपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण हे जे सॅम्पल क्वेश्चन पाहिले, आता आपल्याला सरावासाठी प्रश्न पाहिजेत, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न काही प्रश्न पत्रिकेत येऊन पण गेलेले आहेत आणि सरावासाठी पण हे काही आपण नवीन प्रश्न तुमच्या सरावासाठी घेणार आहोत. फक्त ऐका आणि समजून घ्या. पहा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा या ठिकाणी दोघांमध्ये संवाद झालाय. पहिले आहे टीचर आणि दुसरे आहे स्टुडंट, म्हणजे एक विद्यार्थी. पहा त्यांच्यामध्ये संवाद झालाय. टीचर सेड दॅट डॅश डू यू लिव्ह. आता लिव्ह हा शब्द तुम्हाला माहिती आहे पहा, लिव्हचा अर्थ होतो राहणे. आता हे एक आपल्याला समजलंय. त्यानंतर स्टुडंट सेड आय लिव्ह इन न्यू गणेश कॉलनी. आता लगेच तुमच्या लक्षात आलं असेल पहा, आपल्याला प्रश्न काय विचारला आणि प्रश्नाच्या डॅश डॅशच्या ठिकाणी कोणता शब्द आपल्याला वापरावा लागेल पहा. त्याच्या आधी जर हे जर वाक्य पाहिलं, आय लिव्ह इन न्यू गणेश कॉलनी, म्हणजे त्या विद्यार्थ्याने काय सांगितलंय, ठिकाण सांगितलंय, कोठे राहतो. म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल की प्रश्नामध्ये काय विचारलंय सरांनी, की तू कोठे राहतो. मग या ठिकाणी कोठे यासाठी आपल्याला एक
प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे. आता WH शब्द तुम्हाला माहिती आहेत पहा. व्हाय, वेन, वेअर, हुज, होम सगळे शब्द माहिती आहेत तुम्हाला. मग कोठे राहतो या अर्थाचा शब्द आपल्याला लगेच काय येईल? वेअर. म्हणजे वेअर याचा अर्थ होतो कोठे. म्हणून पटकन आपण त्या ठिकाणी ऑप्शन निवडू शकतो. बाकी याच्या पर्यायाकडे बघण्याची पण गरज नाही. आपण माहितीसाठी बघूया. आता व्हाय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? व्हाय म्हणजे का, प्रश्न विचारताना का. हाऊ म्हणजे कसे, आणि हॉट म्हणजे काय. मग या ठिकाणी पहा, आपल्याला पण शाळेमध्ये आपलं इंग्रजीमध्ये संभाषणात होतं पहा, व्हेअर डू यू लिव्ह. आपण एखाद्या मित्राला विचारतो तू कोठे राहतो, म्हणून या ठिकाणी व्हेअर डू यू लिव्ह या ठिकाणी प्रश्न ऑप्शन येणार आहे व्हेअर. पुढे पहा क्वेश्चन नंबर 2. वाचा पटकन. प्रश्न तेच आहेत पहा. रीड द डायलॉग. डायलॉग वाचा अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट इट. तो डायलॉग पूर्ण करण्यासाठी योग्य ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी डायलॉग दोघांमध्ये झालेला आहे. पहिले आहे निशा आणि दुसरे आहे तिची मैत्रीण शीतल. बघा आता सिच्युएशन बघूया आपण काय आहे. निशा सेड प्लीज डॅडेट मी युअर पेन. निशा म्हणाली, आता ते दोघी वर्गात आहेत. निशा म्हणाली तिला प्लीज डॅडेट मी युअर पेन, मला तुझा पेन. आता डॅडेटच्या ठिकाणी कोणता ऑप्शन येतो आपल्याला शोधायचा आहे. शीतल म्हणाली ओके टेक दिस पेन. टेक दिस पेन ओके म्हणजे ठीक आहे, हा पेन घे असं ती म्हणाली. मग आता ती म्हणाली हा पेन घे, याचा अर्थ निशाने तिला काय विचारलं असेल की प्लीज मला तुझा पेन दे. बरोबर आहे की नाही. निशाने पेन मागितला, प्लीज मला पेन दे, आणि मग शीतल म्हणाली हा ठीक आहे हा पेन घे. मग या ठिकाणी प्लीज मला तुझा पेन दे. आता दे या अर्थाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता ऑप्शन बघूया आपण. आता टेक. टेक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, टेक म्हणजे घेणे. ती काय म्हणाली नाही आता प्लीज मी युअर पेन, माझा पेन घे असं नाही म्हणणार. गेट म्हणजे मिळणे, हा पण ऑप्शन नाही होऊ शकणार. त्यानंतर शो. आता शो म्हणजे दाखव, पेन दाखव असं कोणी कधी म्हणत नाही, हे पण नाही होऊ शकणार. आणि मग ऑप्शन राहिला आपल्याला गिव्ह. मग ती काय म्हणाली निशा प्लीज गिव्ह मी युअर पेन. निशा प्लीज मला तुझा पेन दे. शीतल म्हणाली ओके माझा पेन घे. आलं लक्षात. खूप सोपं आहे पहा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. क्वेश्चन नंबर 3. लक्षात येत आहे ना. पहा आता पुढे आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. पुन्हा सांगितलंय आपल्याला खालील संवाद पूर्ण करा. आता या ठिकाणी डायलॉग दोघांमध्ये कोणामध्ये झालाय. पहिले आहे शॉपकीपर म्हणजे दुकानदार, आणि दुसरा आहे कस्टमर म्हणजे ग्राहक. हे शब्द आपल्याला माहिती आहेत पहा. मग शॉपकीपर काय म्हणाले पहा. शॉपकीपर सेड हाऊ कॅन आय हेल्प यू. पहा कस्टमर जेव्हा एखादं गिराईक दुकानात येतं तेव्हा मालक काय म्हणतात, या तुम्हाला मी काय मदत करू, तुम्हाला काय हवंय असं विचारतात. मग ते शॉपकीपर म्हणाले हाऊ कॅन आय हेल्प यू, मी तुम्हाला काय मदत करू शकतो. कस्टमर म्हणाले पहा आय वॉन्ट टू डॅश डॅश अ लेडीज वॉच. या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पहा. मग कस्टमर काय म्हणाले आय वॉन्ट टू डॅश डॅश अ लेडीज वॉच. लेडीज वॉच म्हणजे जे मुलींसाठी घड्याळ असतं पहा, रिस्ट वॉच म्हणतो आपण त्याला, हातात घालायचं घड्याळ. तर कस्टमर काय म्हणाले आय वॉन्ट टू म्हणजे मला हवं आहे. काय हवं आहे, एक लेडीज वॉच. आता पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. ऑप्शन कडे बघूया आपण. पहिलं ऑप्शन आहे मेक. आता मेक म्हणजे काय, बनविणे किंवा तयार करणे. आता गिराईक दुकानात गेल्यानंतर असं म्हणेल का मला काही तयार करायचंय किंवा एक घड्याळ तयार करायचं, बिलकुल नाही, हे नाही होणार. आता पुढचा ऑप्शन आहे बाय. BUY. बायचा अर्थ सांगताय का, माहित आहे तुम्हाला. बाय म्हणजे टू बाय म्हणजे विकत घेणे पहा. मग हा आपला ऑप्शन होऊ शकतो का, होऊ शकतो. पहा काय म्हणाले कस्टमर आय वॉन्ट टू बाय अ लेडीज वॉच, मला तुमच्या दुकानातून एक महिलांसाठी घड्याळ विकत घ्यायचा आहे. म्हणून हा पर्याय आपला उत्तर असणार आहे. आता पुढचा पर्याय बघूया आपण माहितीसाठी. सेल म्हणजे विकणे. गिराईक काही दुकानामध्ये काही विकण्यासाठी बिलकुल जात नाही, हा ऑप्शन चुकीचा आहे. आता टेस्ट म्हणजे चव घेणे, याचा तर काही संबंधच नाहीये, म्हणजे हा ऑप्शन बिलकुल होणार नाही. पहा डायलॉग जर आपल्याला समजला तर आपण पटकन त्याचं उत्तर शोधू शकतो, कारण आपल्याला वेळ कमी असतो. बाकीच्या पर्यायाकडे नाही पाहिलं तरी चालेल, आपल्याला जो योग्य पर्याय साजेसा वाटला तो आपण पटकन निवडू शकतो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4. बघा काय सांगितलंय, चूज द करेक्ट ऑप्शन. आता एक डायलॉग दिला या ठिकाणी आणि डॅश डॅशच्या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. पहा डायलॉग कोणामध्ये झालाय आपण बघूया. प्रिया आणि तिची मैत्रीण आहे रिया, या दोघींमध्ये हा संवाद झालेला आहे. पहा प्रिया सेड. प्रिया काय म्हणाली हाय रिया हाऊ आर यू. बघा आता दोन मैत्रिणी भेटल्या
आणि मग भेटल्यानंतर आपण साहजिकच म्हणतो हाऊ आर यू, तू कसा आहेस, तू कशी आहेस. मग प्रिया म्हणाली हाय रिया, तू कशी आहेस. रिया म्हणाली आय एम फाईन. आता आपल्याला माहिती आपण प्रश्नोत्तर होतात आपल्या, हाऊ आर यू म्हटलं की आपण म्हणतो आय एम फाईन थँक्यू. रिया म्हणाली मी छान आहे. दॅट अबाउट यू. आणि लगेच रियाने उत्तर दिल्यानंतर परत तिला प्रश्न विचारला की दॅट अबाउट यू. तो आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. प्रिया म्हणाली आय एम गुड टू. आता फाईन आणि गुड शब्द एकच आहे, मी पण ठीक आहे, मी पण चांगले आहे. मग आता डॅशच्या ठिकाणी कोणता ऑप्शन येऊ शकतो पहा आपल्याला निवडायचा आहे. आता पहिला ऑप्शन आहे पहा हॉट. हॉट म्हणजे काय, आपण सगळ्याचे अर्थ समजून घेऊया. व्हेन म्हणजे माहिती तुम्हाला, व्हेन म्हणजे केव्हा किंवा कधी. हाऊ म्हणजे कसे, कसे किंवा कशी. आणि व्हाय म्हणजे का, मगाशी पाहिलं आपण पहा. हे सगळे प्रश्नार्थक शब्द आहेत. मग या ठिकाणी काय सिच्युएशन होती पहा. प्रिया म्हणाली हाय रिया, तू कशी आहेस. आणि रिया म्हणाली मी ठीक आहे. आणि मग व्हॉट अबाउट यू, या ठिकाणी कोणता ऑप्शन येईल, व्हॉट अबाउट यू म्हणजे तुझ्याविषयी काय. तिला काय म्हणायचं, मी ठीक आहे पण तुझ्याविषयी काय, तुझं सांग, तू कशी आहेस. म्हणून या ठिकाणी व्हॉट अबाउट यू हा योग्य ऑप्शन येणार आहे. समजतंय ना. व्हेन तर येऊ शकत नाही, हाऊ पण येणार नाही. आता हाऊ अबाउट यू असं नाही होऊ शकणार. पहा मग काय येईल, व्हॉट अबाउट यू, तुझ्याविषयी सांग, तू कशी आहेस. म्हणून आपलं ऑप्शन आलेलं आहे ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5 वाचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा एकदा आपल्याला डायलॉग दिलाय आणि पुन्हा एक सांगितलंय की करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट पर्याय निवडा. आता हा संवाद कोणामध्ये झालाय, डायलॉग मदर आणि डॉटर, आई आणि तिची मुलगी यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे. बघूया आपण काय संवाद झालाय. मदर सेड, आई म्हणाली व्हाय डिडंट यू टेल मी बिफोर गोईंग आउट. आता काल सांगितलं मी पहा, तुम्हाला इंग्रजी वाक्याचा जर अर्थ समजला तर आपल्याला सिच्युएशन समजेल आणि काय प्रसंग आहे, आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे ते पटकन आपल्याला समजू शकेल. पहा आई काय म्हणाली, व्हाय डिड नॉट यू टेल. आता डिड नॉट टेल म्हणजे सांगितलं नाही, तू मला का सांगितलं नाही बिफोर गोईंग आउट, तू घरातून बाहेर जाताना मला का कल्पना दिली नाही, का नाही सांगितलं. डॉटर म्हणाली आय एम डॅश फॉर दॅट. आता या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल पहा, काल आपण बघितलं होतं की चूक झाल्यानंतर आपण कोणते 2 शब्द वापरतो. आठवतंय का तुम्हाला, काल सांगितलं होतं चूक झाल्यानंतर सॉरी किंवा एक्सक्यूज हे 2 शब्द वापरतो आपण. पहा मग डॉटर मुलगी काय म्हणाली, आय एम डॅश फॉर दॅट बट यू वेअर नॉट ऍट होम व्हेन आय वेंट आउट. ती म्हणाली की आय एम डॅश फॉर. आता या ठिकाणी आपल्याला तिला जो शब्द म्हणजे मनस्थिती, तिला जे दिलगिरी व्यक्त करायची पहा तो शब्द येणार आहे. तरी पण आपण अर्थ पाहूया. आय एम डॅश फॉर दॅट बट यू वेअर नॉट ऍट होम. तू तेव्हा घरी नव्हतीस. केव्हा, व्हेन आय वेंट आउट, मी जेव्हा घराच्या बाहेर गेले तेव्हा तू घरी नव्हती. आणि मग आता याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल पहा की आईने मुलीला विचारलंय की तू मला का सांगितलं नाही. आणि मग मुलीच्या लक्षात आलं की आपली चूक झाली आणि म्हणून या ठिकाणी आता चूक झाली म्हणून ती काय म्हणाली, आय एम डॅश. आता चूक झाल्यावर आपण काय म्हणतो, एक्सक्यूज मी प्लीज किंवा आय एम सॉरी. मग या ठिकाणी पहा सॉरी ऑप्शन दिसतोय का आपल्याला, दिसतोय ऑप्शन नंबर 4. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 सॉरी. मग ती काय म्हणाली, आय एम सॉरी, मला माफ कर, कारण मी जेव्हा तुला सांगायचं होतं तेव्हा तू घरी नव्हतीस आणि झालेल्या चुकीबद्दल मला माफ कर, असं डॉटर म्हणाली. आता दुसरे पण ऑप्शनचा आपण अर्थ समजून घेऊया आपण. बिझी म्हणजे माहिती तुम्हाला, बिझी म्हणजे काय, मग्न असणे एखाद्या कामामध्ये. त्याच्यानंतर हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. आता या ठिकाणी काय, आई रागावल्यावर मुलीला आनंद होईल का, नाही, चूक मुलीने केलेली तिला आनंद नाही होणार. त्यानंतर सॅड. आता सॅड म्हणजे दुःख पहा, दुःखी. पण या ठिकाणी सॅड, आय एम सॅड असं नाही होणार पहा, आय एम सॉरी फॉर दॅट असं होणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 6 वाचा आणि लक्षात घ्या पटकन. पहा पुन्हा एक प्रश्न दिलाय आपल्याला, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संवाद हा इनकम्प्लीट आहे आणि आपल्याला सांगितलंय तो संवाद पूर्ण करा. पहा संवाद आता कोणामध्ये झालाय, वाचा. हेमंत आणि विकास हे दोघं मित्र आहेत पहा, त्या दोघांमध्ये हा संवाद झालेला आहे. पहा हेमंत सेड, हेमंत म्हणाला हाय विकास, हाऊ इज युअर फीवर. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पहा शब्द काय, फीवर. कोण सांगता याचा अर्थ, फीवर म्हणजे काय, ताप.
पहा आपण जेव्हा आजारी पडतो आपल्याला ताप येतो त्याला फिवर म्हणतात पहा. मग आता हेमंतने विचारलंय विकासला की हाय विकास, हाऊ इज युअर फिवर? तुझा आता ताप कसा आहे? आपण विचारतो आजारी माणसाला, आता ताप कमी झालाय का, बरं वाटतंय का तुला, तुझा ताप कसा आहे? विकास सेड इट्स फाईन नाऊ. आता विकास काय म्हणाला? इट्स फाईन नाऊ म्हणजे की बरं आहे, मला बरं वाटतंय, ताप पण थोडा कमी झालेला आहे. आय वेंट टू डॅट डॅश येस्टरडे. आता पहा लगेच तुमच्या इथं ऑप्शन उत्तर लक्षात आलं असेल पहा. आय वेंट टू डॅट डॅश येस्टरडे. तो काय म्हणाला की मी काल टिंब टिंब येथे गेलो होतो. आता तुमच्या लगेच तुम्ही हुशार मुलात लगेच लक्षात येईल आपल्या फिवर म्हणजे काय, ताप आलेला आहे, आजारी पडलेला आहे. मग आजारी पडल्यानंतर कुठं जातो आपण? साहजिकच आहे हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये, बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी आपला ऑप्शन काय येऊ शकतो सांगा बरं पटकन. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर, क्लिनिक. आता पहा दवाखान्याला क्लिनिक पण म्हणतात. पण जेव्हा छोटा दवाखाना असतो आणि मोठा जर असेल तर त्याला हॉस्पिटल म्हणतात, आणि छोटा जर एक दवाखानाच असेल तर त्याला क्लिनिक म्हणतात. क्लिनिक म्हणजे पण दवाखानाच असतो, लक्षात ठेवा पहा. तरी पण आपण बाकीचे पर्याय बघूया. आता काय होईल? टेम्पल माहिती तुम्हाला, माहित नसेल तर स्पेलिंग लिस्ट चला पटकन. TEMPLE. टेम्पल म्हणजे मंदिर किंवा देऊळ. हे शब्द पुन्हा पुन्हा येतात पहा, माहितीसाठी लक्षात ठेवा. आता कोणी ताप आल्यावर देवळात जाईल का? बिलकुल नाही. त्यानंतर गार्डन, गार्डन म्हणजे बगीचा, बागेमध्ये जाईल का कोणी? बिलकुल नाही, आजारी असल्यावर नाही जाणार. मार्केट म्हणजे बाजार, बाजार आपण कोणी आजारी असल्यावर जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन आहे क्लिनिक, की मी काल मला ताप आल्यामुळे क्लिनिक मध्ये गेलो होतो, डॉक्टरांकडे गेलो होतो, आज माझा ताप बरा आहे. समजलंय? पुढचा प्रश्नाकडे जाऊया. एकदम सोपं आहे पहा, याच्यामध्ये काहीच जास्त त्रास घेण्याची गरज नाही. फक्त आपल्याला समजून घ्यायचंय आणि पर्याय निवडायचा आहे आपल्याला योग्य पर्याय. पुढे पहा आता क्वेश्चन नंबर 7 आहे. रीड द डायलॉग अँड कम्प्लीट इट. खालील संवाद वाचा आणि पूर्ण करा. आपल्याला सांगितलंय संवाद दिला इनकम्प्लीट आहे, आपल्याला तो योग्य ऑप्शन वापरून कम्प्लीट करायचा आहे. पहा आता या ठिकाणी दोघांमध्ये संवाद झालाय, टीचर अँड स्टुडंट. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे पहा. आता टीचर सेड व्हाय डीड यू कम डॅट डॅश. या ठिकाणी आपल्याला काय करायचं? योग्य ऑप्शन निवडून लिहायचं आहे पहा. टीचर म्हणाले व्हाय डीड यू कम. आता व्हाय माहिती तुम्हाला, व्हाय म्हणजे का, डीड यू कम म्हणजे आला, तू का आला डॅट डॅश. बघा बरं का, आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला सिच्युएशन पुढचं आपण वाक्य बघूया. स्टुडंट सेड, स्टुडंट काय म्हणाला? सॉरी सर, मला माफ करा, आय मिस माय बस. आता पहा तुमच्या पण तुमच्या बाबतीत असं पण घडतं पहा, वर्गामध्ये कधी कधी एखादा विद्यार्थी, वर्ग भरलेला आहे, प्रार्थना झाली, वर्ग भरला आणि एखादा विद्यार्थी उशिरा येतो, तेव्हा शिक्षक विचारतात त्याला, तुला आज काय यायला उशीर झाला, तुला उशीर का झाला, विचारतात की नाही? आणि मग त्यावेळी काय होतं की मग आता काय विचारतात ते, की तुला यायला उशीर का झाला, हाच प्रश्न असतो पहा. व्हाय डीड यू कम. आता या ठिकाणी उशीरला तुम्हाला माहिती, उशीरसाठी काय शब्द असतो पहा? लेट. लेट म्हणजे उशीर. या ठिकाणी लगेच तुम्ही बाकीचा न विचार करता या ठिकाणी तो ऑप्शन तो निवडू शकता पहा. मग या ठिकाणी काय ऑप्शन येईल? टीचर सेड व्हाय डीड यू कम लेट. तू का उशिरा आलास किंवा तुला यायला उशीर का झाला. किंवा आणखी पण पहा, जर एखादा तुम्हाला जर हा या ठिकाणी कोणता ऑप्शन येईल हे जर समजत नसेल तर पहा, खाली स्टुडंट काय म्हणाला? सॉरी सर, आता आय मिस माय बस. बघा आता या वाक्यावरून पण तुम्हाला थोडासा संदर्भ लागेल. काय? आय मिस माय बस म्हणजे तो विद्यार्थी रोज बसने शाळेत येतो, आणि मिस म्हणजे काय झालंय, आज त्याची बस हुकली, त्यामुळं त्याला. आता पहा साधं समजून घेऊ शकतो आपण. येताना जर बस हुकली तर काय होणार? साहजिकच शाळेत यायला उशीर होणार, आणि मग उशीर होण्यासाठी काय शब्द आहे? लेट. म्हणजे पहा या संवादामध्ये काल सांगितलं पहा, काल पण आपण बघितलं होतं की एका शब्दावरून आपल्याला पूर्ण संदर्भ लागू शकतो की सिच्युएशन काय आहे आणि कोणता योग्य ऑप्शन येऊ शकतो. या जर इथं जर पाहिलं की आय मिस माय बस, माझी बस चुकली. आपल्याला माहिती कुठं प्रवासाला जाताना आपली जर बस चुकली तर काय होतं? साहजिकच उशीर होतो. म्हणून उशीर हा शब्दाचा अर्थ या ठिकाणी लेट हे आपलं उत्तर येऊ शकतं. म्हणजे कमी वेळामध्ये आपण योग्य ऑप्शन निवडू शकतो. याच्यासाठी सराव आवश्यक आहे पहा. सरावासाठी आपण भरपूर प्रश्न पाहत आहोत. पुढचा प्रश्न घेऊया, क्वेश्चन नंबर 8.
बघा आता पुन्हा प्रश्न दिलाय आपल्याला, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग युझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य ऑप्शन वापरून आपल्याला हा डायलॉग कंप्लीट करायचा आहे. आता डायलॉग कोण दोघांमध्ये झालाय पहा, एक आहे मीना आणि दुसरे आहे प्रीती. या दोघी जणी मैत्रिणी आहेत पहा, या दोघांमध्ये हा डायलॉग झालेला आहे. आता डायलॉगचा विषय काय आहे आपण बघूया. मीरा सेड, हाऊ आर युअर स्टडीज गोइंग ऑन. पहा आता या दोन मैत्रिणी आहे आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाविषयीचा संवाद झालेला आहे. पहा मीरा काय म्हणाली, हाऊ आर युअर स्टडीज गोइंग आर. हाऊ म्हणजे आपण मागाशी बघितलं, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. पहा मग मीरा म्हणाली, हाऊ आर युअर स्टडीज गोइंग ऑन, तुझा अभ्यास कसा चालला आहे. खाली प्रीती म्हणाली, पहा प्रीती सेड, माय स्टडीज आर गोइंग डॅट डॅश. आता या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन निवडून लिहायचा आहे. पहा मग प्रीती काय म्हणाली, माय स्टडीज आर गोइंग, माझा अभ्यास, आर गोइंग, माय स्टडीज आर गोइंग, माझा अभ्यास कसा चालला आहे, टिंब टिंब असा चालला आहे. तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा आता आपण ऑप्शन बघूया. पहिला आहे हेवी. शब्द माहित नसेल तर लिहून घ्या. हेवी, हेवीचा अर्थ काय होतो, जड. आता अभ्यास माझा जड चाललाय असं कोणी म्हणू शकत नाही, अभ्यास जड असं नाही म्हणता येणार. पहा आता शाय, आता हा वेगळा शब्द आहे तरी पण लिहून घ्या. शायचा अर्थ होतो पहा लाजाळू. आता हा शब्द, हा ऑप्शन पूर्ण रॉंग आहे, हा नाही होऊ शकणार. पुढे पहा वेल, आपण म्हणतो वेल, वेलचा अर्थ काय होतो, ठीक, चांगले, व्यवस्थित. पहा मग आणि चौथा ऑप्शन आहे लाईट. आता लाईटचा अर्थ होतो पहा हलके. आता हा पण ऑप्शन रॉंग आहे. पहा माझा अभ्यास हलका चालू आहे किंवा माझा अभ्यास जड चालू आहे, हे बिलकुल होणार नाही. मग या ठिकाणी या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे वेल. माय स्टडीज आर गोइंग वेल, माझा अभ्यास ठीक चालला आहे, चांगला चालला आहे. आलं लक्षात, लक्ष घ्या. पुन्हा पुन्हा असे प्रश्न येऊ शकतात पहा, आणि याचं उत्तर म्हणजे हेच वाक्य किंवा हा डायलॉग तुम्हाला प्रश्नपत्रिकेत पण येऊ शकतो. किंवा अशा प्रकारचं जर माय स्टडीज, माझा अभ्यास कसा चालू आहे, तर त्या ठिकाणी माय स्टडीज आर गोइंग वेल हा ऑप्शन लक्षात ठेवायचा आहे. पहा जाऊया पुढे, क्वेश्चन नंबर 9. पुन्हा आपल्याला प्रश्न दिलाय पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डायलॉग दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेला आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. आता पहा हा डायलॉग झालेला आहे दोघांमध्ये, टीचर अँड स्टुडंट, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये हा डायलॉग झालेला आहे. आता पहा टीचर सेड, टीचर काय म्हणतात, ब्रिंग मी युअर होमवर्क नोटबुक. स्टुडंट सेड, सॉरी सर आय डॅट डॅश माय नोटबुक. बघा आता हा प्रसंग तुमच्या वर्गात तुमच्या सोबत पण घडतो. पहा काय होतं, आपला वर्ग भरतो आणि आपले शिक्षक येतात आणि म्हणतात, चल मला वही दाखवायला घेऊन ये, होमवर्कची वही घेऊन ये किंवा एखाद्या अभ्यासाची वही घेऊन ये. आणि मग आपण तेव्हा काय म्हणतो की आपण ती वही काय झालेलं असतं, आणलेली नसते, घरी विसरलेली असते. मग आपण काय म्हणतो, सर मी आज वहीच नाही आणली, मी आज अभ्यास नाही केला. का नाही, सर मी आज वहीच नाही आणली, त्याच्यामुळे मी तुम्हाला अभ्यास दाखवू शकत नाही. सेम तसंच आहे. पहा टीचर काय म्हणाले, ब्रिंग मी युअर होमवर्क नोटबुक. एका विद्यार्थ्याला म्हणाले ब्रिंग म्हणजे आण, माझ्याकडे आण. काय आण, युअर होमवर्क नोटबुक, तुझी गृहपाठाची वही माझ्याकडे घेऊन ये तपासायला. मग स्टुडंट काय म्हणाला, सॉरी सर. विद्यार्थी म्हणाला, सर माफ करा, काय, आय डॅट डॅश माय नोटबुक. आता लगेच लक्षात आलं असेल पहा तुम्हाला, मी आत्ताच सांगितलं. विद्यार्थी काय म्हणाला असेल की सर आय डॅट डॅश माय नोटबुक म्हणजे मी वही विसरलो आहे, मी वही आणायचं विसरलो, माझी वही घरीच राहिली. मग या विसरण्याला काय शब्द येईल पहा, मग तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा तुम्हाला क्रियापदाचे शब्द माहिती आहेत पहा, क्रियार्थक शब्द. मग या ठिकाणी आहे फॉरगॉट. फॉरगॉट कशाचा भूतकाळ आहे, फॉरगेट. फॉरगेटचा अर्थ होतो विसरणे आणि त्याचं हे भूतकाळी रूप आहे फॉरगॉट म्हणजे विसरला किंवा विसरलो. या ठिकाणी लगेच आपण योग्य ऑप्शन निवडू शकतो. तरी पण आपण बाकीचे ऑप्शन बघूया काय दिलेले आहेत. रिमेंबर, आता हा शब्द माहिती तुम्हाला, रिमेंबरचा अर्थ काय होतो, आठवणे, विसरण्याच्या अपोजिट. पहा आठवणे. दुसरं सेल, आता सेल म्हणजे विकणे, हा ऑप्शन बिलकुल गलत आहे. पहा वही कोणी विकत नाही, एकदम रॉंग आहे. बाय, बाय म्हणजे विकत घेणे.
विकत घेणे पहा. विद्यार्थी म्हणून का सॉरी सर आय बाय माय नोटबुक बिलकुल होणार नाही. मग या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे फॉरगॉट. म्हणजे सर मी सॉरी सर मी वही आणायचो विसरलो आहे, माझी वही घरीच राहिली आहे. समजताय ना? खूप सोपं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपण पटकन विचार करून योग्य ऑप्शन निवडू शकतो पहा. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आता कधी कधी पहा असे पण प्रश्न देतात पहा. पुस्तकात दिलेल्या संवादावर आधारित इंग्रजी प्रश्नासारखेच सरावासाठी काही जादा प्रश्न खालीलप्रमाणे दिलेले आहेत पहा. कधी कधी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एक चित्र पण देतात प्रसंगाचं आणि समोर डायलॉग देतात. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं की चित्र कुणाचं आहे. मगाशी पहिला प्रश्न जो पाहिला आपण बस स्टँडवरचा प्रसंग होता पहा. कधी कधी चित्र देतात, कधी कधी नाही देत. पण आपण सरावासाठी पण आणखी काही जादा प्रश्न बघूया पहा. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द डायलॉग. डायलॉग इनकम्प्लीट दिला आहे, अपूर्ण दिलेला आहे. आपल्याला योग्य ऑप्शन निवडून डायलॉग कम्प्लीट करायचा आहे पहा. या ठिकाणी संभाषण झालेलं आहे 2 मुलांमध्ये पहा, अनिल आणि त्याचा मित्र सुनील. बघूया आपण ते काय म्हणतात. अनिल सेड, कॅन यू डॅश डॅश मी युअर पेन फॉर अ मिनिट. बघा मगाशी तुमच्या लक्षात आलं असेल, हा पेनवरच एक प्रश्न आला होता. कॅन यू डॅश डॅश मी युअर पेन फॉर अ मिनिट. तुझा पेन मला 1 मिनिटासाठी. आता डॅश डॅशच्या ठिकाणी आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे. काय करायचं इथं. सुनील सेड, यस शुअर हिअर इट इज. हो काय नाही हे घे, असं सुनील म्हणाला. आता या ठिकाणी पहा कोणता ऑप्शन येऊ शकतो. आता मागाशी पहा या ठिकाणी आता लेंड हा आपला मागाशी हा शब्द गेलेला आहे. लेंड म्हणजे काय होतं, देणे. जेव्हा पुढचा व्यक्ती आपल्याला काहीतरी वस्तू देणार आहे तेव्हा आपण त्यांना लेड शब्द वापरतो पहा. आता टेक, टेक म्हणजे घेणे हा एक अर्थ आहे आणि राईट म्हणजे लिहिणे. आता या ठिकाणी लिहिणे हा ऑप्शन आपण बघूया कोणता ऑप्शन येतोय. आता या ठिकाणी बोरो हा एक शब्द आलेला आहे. आता या ठिकाणी पहा बोरो म्हणजे घेणे. आता नीट लक्षात घ्या बरं का. काल मी तुम्हाला पहा बारकाईने 2 शब्द समजून सांगितले होते. आठवतंय का कोणते शब्द होते ते. त्याच्यामधील फरक सांगितलं होता पहा की प्रिन्सिपलने एक नोट लिहिलेली होती सर्व पालकांसाठी आणि त्या ठिकाणी प्रिन्सिपल काय म्हणाले होते की आपल्याला विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला काय बनवायचं आहे. आठवा 2 शब्द दिले होते आपल्याला पहा. इथं लिहितोय मी ग्रुप आणि दुसरं होतं टीम. बरोबर की नाही, आठवतंय का. आणि या दोन्ही शब्दांचे तुम्हाला मी डिटेलमध्ये अर्थ सांगितले होते पहा. याच्यामध्ये काय फरक आहे. इंग्रजीमध्ये पहा बरेचसे शब्द असे असतात पण त्याचा जर बारकाईने आपण विचार केला तर योग्य ऑप्शन आपल्याला फसवण्यासाठी आपल्याला देतात पहा. आपण पटकन ग्रुप लिहिलं होतं काल उत्तर पण चुकीचं होतं पहा. तर काल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ग्रुप म्हणजे काय असतो की सारख्या विचारांच्या लोकांचा एक गट असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीवर जबाबदारी नसते. तो फक्त स्वतःचाच विचार त्या ठिकाणी मांडत असतो. पण टीम म्हणजे काय असतं, टीम म्हणजे एक अशा लोकांचा समुदाय असतो पहा. त्या ठिकाणी त्यांना एक टीम वर्क काहीतरी टास्क दिलेलं असतं, काम दिलेलं असतं आणि त्याची जबाबदारी प्रत्येकावर असते ती पूर्ण करण्याची. म्हणून हे त्याप्रमाणे आज पहा आपण या ठिकाणी बोरो आणि लेंड या 2 शब्दातील बारकाईने फरक लक्षात घेणार आहे पहा. आता बोरो आणि लेंड हे दोन्ही शब्द पहा देवाणघेवाणीसाठी वापरतात. देवाणघेवाण म्हणजे एखादी वस्तू देणे किंवा एखादी वस्तू घेणे. आता नीट फरक लक्षात घ्या त्याच्यामध्ये. बोरो म्हणजे काय असतं, बोरो म्हणजे घेणे. जेव्हा वस्तू आपल्याकडे घ्यायची असते, दुसऱ्याकडून वस्तू आपल्याकडे येत असते घ्यायची असते तेव्हा बोरो हा शब्द वापरतात. थोडा वेळ आपण त्याला उसना घेणे असं म्हणतो. आपण काही कायमस्वरूपी ती वस्तू घेत नाही. आता पेन मागितलाय अनिलनी थोडा वेळच 1 मिनिटासाठी म्हणजे थोडा वेळ ती वस्तू आपण घेत असतो त्यावेळी बोरो शब्द वापरायचा असतो. आणि लेंड मागाशी प्रश्नामध्ये पाहिलं आपण लायब्ररीयनला त्या स्टुडंटने विचारलं होतं की मला ऑक्सफोर्ड डिक्शनरी तुम्ही लेंड करू शकता का, म्हणजे देणे, थोडा वेळ देणे किंवा उष्ण देणे. हे शब्द लक्षात घ्या पहा. पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारू शकतात. फरक लक्षात आला. बोरो कधी वापरायचंय, जेव्हा आपल्याला समोरच्याकडून वस्तू घ्यायची आहे, थोडा वेळ घ्यायची आहे, उसनी घ्यायची आहे. आणि लेंड कधी, की समोरच्या व्यक्तीला ती वस्तू आपल्याला द्यायची आहे. आलं का लक्षात. मग या ठिकाणी योग्य ऑप्शन कोणता येऊ शकतो पहा. कॅन यू बॉरो मी युअर पेन फॉर अ मिनिट. मग या ठिकाणी आपलं ऑप्शन येणार आहे कॅन यू बॉरो म्हणजे तू मला थोडा वेळ तुझा पेन देऊ शकतो का. यस शुअर हिअर इट इज. बरोबर येतंय का बघा बरं. कॅन यू डॅट डॅश मी युअर पेन फॉर अ मिनिट. यस शुअर हिअर इट इज. चुकतंय का, लेट ऑप्शन येऊ शकतंय का सांगा बरं.
मगाशी तसंच प्रश्न होता पहा, लायब्ररीने विचारलं होतं, कॅन यू लेंड मी ऑक्सफोर्ड डिक्शनरी. बरोबर आहे की नाही, केलाय का विचार? मग या ठिकाणी बॉरो ऐवजी पहा, या ठिकाणी कोणता ऑप्शन येऊ शकतो? लेंड येऊ शकतो पहा. कॅन यू लेंड मी युअर पेन. बघा फरक कसा आहे की त्याच्याकडून वस्तू घ्यायची आहे आपल्याला, म्हणून लेंड हा ऑप्शन येणार आहे. आपल्याकडून जर द्यायची असेल वस्तू तर बॉरो येणार पहा. ठीक आहे, या ठिकाणी हा ऑप्शन येऊ शकतो लेंड. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2. बघा, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. या ठिकाणी आता डायलॉग झालेला आहे दोन व्यक्तीमध्ये. पहिला आहे डॉक्टर आणि दुसरे आहेत पेशंट. या दोघांमध्ये हा डायलॉग संवाद झालेला आहे पहा. डॉक्टर सेड, डॉक्टर काय म्हणाले पहा, हाऊ डू यू फील नाऊ? पेशंट सेड, आय एम फील मच दॅट डॅश नाऊ, थँक्यू. आता पहा, तुमच्या लक्षात आला असेल, या ठिकाणी पेशंट काय म्हणालाय? थँक्यू. याचा अर्थ काय होऊ शकतो बरं? याचा अर्थ होऊ शकतो की पेशंटला बरं वाटलेलं आहे. पहा, आता कधी पण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा आपल्याला ट्रीटमेंट देतात, आपण ऍडमिट असतो, एक दिवसांनी 2 दिवसांनी डॉक्टर येतात आपल्याला व्हिजिटला आणि विचारतात आता कसं वाटतंय, तेव्हा आपण काय म्हणतो? आय फील मच, म्हणजे मला चांगलं वाटतंय, आणि थँक्यू. पेशंट ज्या अर्थी थँक्यू म्हणाला, जर पेशंटला बरं वाटत नसतं तर तो थँक्यू म्हणाला असता का? नाही. पेशंट काय म्हणाला? थँक्यू, आय फील मच दॅट डॅश. मग या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आता तो म्हणाला असेल का आय फील बॅड, मला वाईट वाटतंय, म्हणजे वाईट किंवा मला बरं वाटत नाही, हा ऑप्शन नाही होऊ शकणार. त्यानंतर सिक, आता सिकचा अर्थ होतो आजारी, मला आजारी वाटतंय असं पण नाही होऊ शकणार. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बेटर, म्हणजे खूप चांगले. बेटरचा अर्थ काय होतोय? खूप चांगले. आता हेवी म्हणजे आपण मागाशी बघितलं जड, हा ऑप्शन येणार नाही. मग या ठिकाणी पहा, पेशंट काय म्हणणार? म्हणाला आय फील मच बेटर, मला आता पहिल्यासारखं, पहिल्यापेक्षा खूप चांगलं वाटतंय, मला बरं वाटतंय, थँक्यू. आलं का लक्षात? या ठिकाणी ऑप्शन येणार आहे आपलं 3, ऑप्शन नंबर 3, बेटर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पहा, आता छोटा छोटा डायलॉग आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. डायलॉग मध्ये ब्लँक फिल करायचे आहे. पहा, नेहा काय म्हणाली? डायलॉग झालेला आहे नेहा आणि अमित मध्ये, दोघ जण. पहा, नेहा म्हणाली, नेहा सेड हॅलो दॅट डॅश इज स्पीकिंग. अमित सेड हाय नेहा, दिस इज अमित हिअर. आता तुमच्या लक्षात आलं पहा, प्रसंग कधीचा असेल तर काय झालेलं आहे, हा मोबाईल फोनवरचा प्रसंग आहे. नेहाला एक कॉल आलेला आहे, आपण पण पहा कॉल घेतो, रिसिव्ह करतो आणि विचारता कोण बोलतंय. मग त्या ठिकाणी नेहाने विचारतंय हॅलो दॅट डॅश स्पीकिंग, कोण बोलतंय. आता लगेच आपल्याला समजतं कोण. या ठिकाणी जर आपल्याला कोण हा उत्तर असेल तर कोणसाठी इंग्रजी कोणता WH वर्ड आहे, तर लगेच आपल्याला समजल हो. आलं का लक्षात? नेहा काय म्हणाली? हॅलो, कोण बोलतंय? अमित म्हणाला हाय नेहा, दिस इज अमित हिअर. बोलताना पहा, आता अशी पद्धत आहे की दिस इज अमित हिअर, किंवा आपण म्हणतो हाय दिस इज. आता मी काय म्हणणार? हाय दिस इज नितीन, मी नितीन आहे. मग त्याप्रमाणे अमित काय म्हणतो? हाय नेहा, दिस इज अमित हिअर, मी अमित बोलत आहे. नेहाने काय प्रश्न विचारला? हॅलो, कोण बोलत आहे? अमित म्हणाला हाय नेहा, मी अमित बोलत आहे. मग या ठिकाणी कोण बोलत आहे हा आपल्याला रिकाम्या जागी शब्द घ्यायचा होता, म्हणून कोणसाठी आपण हू हा ऑप्शन करेक्ट आहे. तरी पण दुसरं मागाशी आपण पाहिलं WH शब्दांचे अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये येतात. तुम्हाला माहिती, हॉट म्हणजे सांगा काय, विच म्हणजे काय अर्थ आहे? विच म्हणजे कोणते, कोणता, कोणती, कोणते. आणि हुज म्हणजे हुजचा अर्थ असतो कोणाचे. आलं लक्षात? माहितीसाठी हे शब्द लिहून घेत चला. माहिती असेल तर नका लिहू, पण माहिती ठेवा. पहा WH शब्द कोणते असतात. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहा, पुन्हा एकदा सांगितलंय आपल्याला, डायलॉग वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पहा, आता डायलॉग कोणामध्ये झालाय? फादर म्हणजे वडील आणि सन, त्यांचा मुलगा, या दोघांमध्ये संभाषण झालेलं आहे. पहा, फादर सेड व्हाय आर यू सो डॅड डॅश टुडे. आता पहा, या वर्ड येऊन आपल्याला या ठिकाणी काहीच संदर्भ समजणार नाही की वडील काय म्हणाले की व्हाय आर यू सो डॅड डॅश टुडे, तू आज डॅड डॅश का आहेस. आता याच्यातून काही समजणार नाही आपण. त्यासाठी आपण पुढची ओळ वाचूया. सन सेड, मुलगा म्हणाला, बिकॉज आय ओन द फर्स्ट प्राइज इन द कॉम्पिटिशन. पहा, बिकॉज म्हणजे कारण, आय ओन द फर्स्ट प्राइज. आता याच्यावरून आपल्याला लवकर संदर्भ मिळू शकतो.
की तो काय म्हणाला, मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय स्पर्धेमध्ये, मी जिंकलो, मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय. आता याच्यावरून पहा लगेच आपल्याला आता चारही पर्याय वाचण्याची गरज नाही. वडिलांनी काय विचारलंय, व्हाय आर यू सो टुडे, तू आज टिंबटिंब का आहेस. आता लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे की मुलगा काय म्हणाला की मला आज स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला जेव्हा बक्षीस मिळतं तुम्ही तेव्हा कसं असतं परिस्थिती, आनंदीच असणार ना. मग या ठिकाणी पहा आनंदीसाठी कोणता शब्द येऊ शकतो, हॅपी. म्हणजे आपण सराव जर जास्त झाला तर पटकन प्रसंग वाचून आणि कोणतं उत्तर अपेक्षित आहे हे आपण पटकन निवडू शकतो. पहा लगेच तो मग इथं काय येणार आपलं उत्तर, हॅपी. बघा, फादर सेड व्हाय आर यू हॅपी टुडे. त्यांनी विचारलं, अरे तू आज इतका आनंदी का आहेस. मुलाने उत्तर दिलं, बिकॉज आय वॉन द फर्स्ट प्राइज इन द कॉम्पिटिशन, कारण मला स्पर्धेमध्ये आज पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं म्हणून मी आज खूप आनंदी आहे. बाकीचे ऑप्शन बघूया आपण. आता मागाशी पाहिलं आपण, सॅड म्हणजे काय, दुःखी. अँग्री म्हणजे काय, रागावलेला. आणि स्केअर्ड म्हणजे काय, एक भीती वाटलेला प्रसंग, आपण काय म्हणतो भिलेलो, भीती वाटलेलं. तर तसं काही नाही याच्यामध्ये. फर्स्ट प्राइज जिंकल्यानंतर कोणी पण आनंदित होत असतं, म्हणून आपलं ऑप्शन आलं हॅपी. पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 5. पहा बरेच प्रश्न आहेत आपल्याकडे प्रॅक्टिससाठी. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. पुन्हा एकदा सांगितलंय की खालील संवाद पूर्ण करा. पहा या तिथं पण संवाद झालाय टीचर आणि स्टुडंट मध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये. टीचर सेड, पहा टीचर काय म्हणाले, व्हाय डिड यू नॉट कम्प्लीट युअर होमवर्क. बघा आपल्याला पण वर्गात विचारतात कधी कधी शिक्षक, सांग बरं तो कालचा होमवर्क का नाही पूर्ण केला, गृहपाठ का नाही पूर्ण केला. स्टुडंट सेड, सॉरी टीचर. आता पहा चूक झाली, विद्यार्थ्याची चूक झाली, होमवर्क कम्प्लीट नाही केला म्हणून तो सॉरी बोलला. सॉरी टीचर, आय डॅश टू पिकनिक येस्टरडे. आता येस्टरडे म्हणजे काल आणि पिकनिक म्हणजे आपण म्हणतो की नाही पिकनिकला गेलो, फिरायला गेलो. मग या ठिकाणी काय म्हणाला मुलगा, सॉरी सर मी काल पिकनिकला. आता काय शब्द येऊ शकतो बरं, मी काल पिकनिकला काय येणार, गेलो होतो, बरोबर की नाही. मग गेलो होतो साठी कोणता आहे, कोणतं इंग्रजी शब्द येणार, वेंट, गोचा बुतका. आलं का लक्षात. पहा आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, पहा डायलॉगचं जर डॅश डॅश म्हणजे उत्तर लिहायचं असेल तर तो डायलॉगचं जे वाक्य आहे ते आपण जर मराठीमध्ये बोललो तर तो शब्द आपल्याला पटकन सापडतो. इथं काय शिक्षक म्हणाले, तू कालचा होमवर्क काय नाही पूर्ण केला. विद्यार्थी म्हणाला, सॉरी सर काल मी पिकनिकला गेलो होतो. पिकनिकला जात असतात म्हणजे त्या ठिकाणी गेलो होतो. मग याचा लगेच आपल्याला इंग्रजी शब्द पटकन सापडला पाहिजे, वेंट म्हणजे गेलो होतो. समजतंय ना. बाकीच्या पर्यायाकडे बघण्याची पण गरज नाही कारण आपल्याला योग्य उत्तर सापडलेलं आहे. पुढचा पहा क्वेश्चन नंबर 6. रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट. या ठिकाणी पण पहा शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये हा डायलॉग झालेला आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द मिनिंगफुल डायलॉग ऑफ स्टुडंट. पहा यांनी मागाशी सांगितलं होतं आपल्याला जो डायलॉग कम्प्लीट करायचा असतो तो मिनिंगफुल झाला पाहिजे. उत्तर जे ऑप्शन निवडतो आपण ते ऑप्शननी तो डायलॉग काय झाला पाहिजे, अर्थपूर्ण झाला पाहिजे. उगच बोगस ऑप्शन लिहून काय उपयोग होणार नाही. बघा या ठिकाणी टीचर म्हणाले, बघा टीचर सेड काय म्हणाले, टीचर सेड प्लीज डू नीडफुल करेक्शन अँड सबमिट युअर असाइनमेंट टुमॉरो. असाइनमेंट म्हणजे काल शब्द गेला होता पण आपल्याला जे अभ्यासाला काम दिलं असतं त्याला असाइनमेंट म्हणतात, गृहपाठ. पहा टीचर काय म्हणाले, प्लीज डू नीडफुल करेक्शन अँड सबमिट युअर असाइनमेंट टुमॉरो. आजच्या काही तुझ्या गृहपाठामध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त कर आणि उद्या काय कर, तुझं असाइनमेंट गृहपाठ सबमिट कर, मला दे. स्टुडंट सेड, पहा स्टुडंट काय म्हणाला पुन्हा, टीचर स्टुडंट सेड टीचर दॅट डॅश कुड यू प्लीज रिपीट. आता रिपीट म्हणजे पहा माहिती आपल्याला शब्द पुन्हा. स्टुडंट काय म्हणाला, टीचर दॅट डॅश कुड यू प्लीज रिपीट. रिपीट म्हणजे काय असतं की जेव्हा एखादं समोरचा व्यक्ती आपल्याला बोललेला असतो पहा आणि मग आपण काय म्हणतो, प्लीज रिपीट करा म्हणजे पुन्हा बोला. विद्यार्थी काय म्हणाला, टीचर दॅट डॅश कुड यू प्लीज रिपीट, हे तुम्ही पुन्हा सांगू शकता का. आपल्याला या ठिकाणी डॅश डॅशच्या ठिकाणचा योग्य ऑप्शन निवडायचा आहे. पहा पुढे टीचर सेड आफ्टर करेक्शन सबमिट युअर असाइनमेंट टुमॉरो. पुन्हा शिक्षक तेच बोलले की करेक्शन करून उद्या तू तुझं होमवर्क मला सबमिट कर. मग आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पहा, स्टुडंट स्टुडंट काय म्हणाला टीचरला, काय रिपीट करा, तुम्ही जे बोलले ते रिपीट करा, असं का बोलला असेल सांगा बरं.
आता तुम्हाला पण माझं बोलणं ऐकू येतंय पहा, पण तुम्ही जर म्हणले सर रिपीट अगेन, तुम्ही मला म्हणाले की सर रिपीट अगेन, पुन्हा बोला बरं, का म्हटले असेल तुम्ही सांगा बरं? कारण ते बोललेलं तुम्हाला व्यवस्थित ऐकू आलं नाही. बरोबर की नाही? आपल्याला जेव्हा एखादं समोरचं बोललं आणि ऐकू जर आलं नाही की आपण काय म्हणतो सर रिपीट अगेन, पुन्हा सांगा, पुन्हा बोला. मग या ठिकाणी तो विद्यार्थी या ठिकाणी काय बोलला असेल पहा, टीचर दॅट डॅश कुड यू प्लीज रिपीट, काय बोलला असेल सांगा. आता या ठिकाणी ऑप्शन आहे पहा, आय डोंट नो, मला माहित नाही, तुम्ही पुन्हा बोला, असं होऊ शकणार नाही. आय एम नॉट एबल टू हिअर, आता पहा या ठिकाणी हिअर शब्द आलाय आणि एबल नॉट एबल, मग या ठिकाणी तो विद्यार्थी काय बोलला असेल, सर टीचर आय एम नॉट एबल टू हिअर, तुम्ही जे बोलला, तुम्ही जे सांगितलं ते मी ऐकू शकलो नाही, कृपया पुन्हा सांगा. म्हणून आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? तिसरा जर ऑप्शन पाहिला, आय एम नॉट लिसनिंग, म्हणजे मी काळजीपूर्वक ऐकत नाही, असं नाही होणार. आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही, असं पण नाही होणार. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं असेल तो विद्यार्थी, टीचर आय एम नॉट एबल टू हिअर, मी व्यवस्थित ऐकू शकत नाही, तुम्ही मला पुन्हा बोला, पुन्हा सांगा. आणखी एक प्रश्न पाहूया आपण, क्वेश्चन नंबर 7. भरपूर प्रश्न आहेत पण आपल्याकडे सरावासाठी. पहा, रीड द डायलॉग बिटवीन फादर अँड सन. या ठिकाणी बघूया आपण, हा जो डायलॉग झालेला आहे फादर अँड सन, वडील आणि त्यांच्या मुलांमध्ये हा संवाद झालेला आहे. कशाविषयी? पहा, इथं पण विषय पण दिलाय, अबाउट प्रिपरेशन फॉर स्कूल, शाळेची जी तयारी करायची आहे त्यांच्या मुलाला त्याच्याविषयी हा संवाद झालेला आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहा, फादर सेड, फादर काय म्हणाले, व्हॉट डू यू नीड फॉर स्कूल. आता नीड, नीड म्हणजे गरज. फादर म्हणाले मुलाला, तुला शाळेसाठी कशाची गरज आहे? पहा, आता शाळेसाठी गरज म्हणजे त्यांनी विचारलं की तुला कोणत्या साहित्याची गरज आहे? शाळेसाठी पेन लागतो, इरेजर लागतं, पेन्सिल लागते, सगळं लागतं. मग ते म्हणाले तुला कशाची गरज आहे? सन सेड, मुलगा म्हणाला, पहा आय नीड पेन्सिल, मला पेन्सिलिंगची गरज आहे. ठीक आहे, एवढा संवाद झाला. पुढं पण पहा, पुन्हा फादर त्याला विचारतात, डू यू नीड अ पेन. नीड म्हणजे गरज, तुला पेनाची आवश्यकता आहे का? वडिलांनी विचारलं मुलाला. तेव्हा सन काय म्हणाला, नो आय डॅड डॅश हॅव अ पेन, तो म्हणाला नाही, आय डॅड डॅश हॅव अ पेन. आता या ठिकाणी पहा, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल काय ऑप्शन असू शकतो. पहा, तो म्हणाला मला पेनाची गरज नाही कारण माझ्याकडं, आता बघा आपण जर मराठीत बोललो, मला पेनाची गरज नाही कारण माझ्याकडं काय होणार, माझ्याकडं डॅश डॅश पेन आहे. काय शब्द येईल तिथं? माझ्याकडं अगोदरच एक पेन आहे. काय शब्द येईल? अगोदरच. म्हणजे त्या अर्थाचा शब्द काय येईल इथं या ठिकाणी? ऑलरेडी, म्हणजे आधीच किंवा अगोदरच. सन काय म्हणाला, मुलगा काय म्हणाला, मला पेनची आवश्यकता नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी, आपण बोलताना शब्द वापरतो पहा, ऑलरेडी आय हॅव अ पेन, माझ्याकडं अगोदरच एक पेन आहे, मला परत पेनाची आवश्यकता नाही. त्यामुळे या ठिकाणी योग्य ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर 2. आणखी एक प्रश्न पाहूया आपण, बघा पटकन, क्वेश्चन नंबर 8. ऍट द रेल्वे स्टेशन. आता पहा, लगेच आपल्याला दिलाय हा संवाद कुठे झालेला आहे? रेल्वे स्टेशन या ठिकाणी. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द डायलॉग बिटवीन अ पोर्टर अँड लेडी. पहा, पुन्हा एक नवीन शब्द आला या ठिकाणी, पोर्टर. लिहून घ्या, पोर्टरचा अर्थ होतो कुली किंवा हमाल. रेल्वे स्टेशनवर तुम्ही पाहिलं असेल, पहा हमाल असतात ओझ उचलण्यासाठी, लगेच उचलण्यासाठी. पहा, मग हा डायलॉग झालेला आहे पोर्टल आणि एक लेडी म्हणजे महिलेमध्ये हा संवाद झालेला आहे. पहा, पटकन पाहूया आपण. पोर्टर सेड, पोर्टर काय म्हणाला, व्हॉट इज इनसाइड, व्हॉट इनसाइड इट इज दॅट डॅश. आता संवाद आपल्याला आत्ताच समजणार नाही, आपण पुढचं वाक्य पाहूया. लेडी सेड सम प्रोव्हिजन्स लाईक शुगर, टी, वॉशिंग पावडर. याच्यामध्ये काय आहे, ती महिला म्हणाली की याच्यामध्ये प्रोव्हिजन्स म्हणजे एक किराणा सामान आहे. किराणा सामान काय असतं आपल्याला माहिती, साखर असते. ती म्हणाली साखर आहे, चहा आहे, वॉशिंग पावडर आहे, अजून खूप सामान आहे याच्यामध्ये, किराण्याचं सामान आहे. पहा, मग पोर्टर पुन्हा काय म्हणाला, पोर्टर सेड दॅट्स व्हाय आय कांट लिफ्ट, आय कांट लिफ्ट. आता हमाल काय काम करतो आपल्याला माहिती, सामान उचलतो. मग तो काय बोलला की दॅट्स व्हाय, त्यामुळेच मला हे उचलत नाहीये. पुढे पहा, लेडी काय म्हणाली, आय विल गिव्ह यू सम हेल्प, मी तुला मदत करेल काहीतरी उचलण्यासाठी. मग पहा, आता या ठिकाणी आपल्याला पहिल्याच वाक्यामध्ये डॅश डॅशच्या ठिकाणी योग्य ऑप्शन घ्यायचा होता. पोर्टर सेड व्हॉट इनसाइड, याच्यामध्ये काय आहे, इट इज डॅश डॅश. आता ज्या अर्थी तो काय म्हणाला, इथं संदर्भ लक्षात घ्या. ज्या अर्थी तो म्हणाला की आय कांट लिफ्ट, मला हे उचलू शकत नाही, खूप जड आहे. मग काय कारण असणार त्याचं? तो काय म्हणाला, मी हे उचलू शकत नाही, त्याचं कारण आहे की हे खूप जड आहे. मग खूप जडसाठी आपल्याला या ठिकाणी योग्य ऑप्शन निवडायचा होता.
आणि त्या ऑप्शन आहे लॉट्स ऑफ हेवी. लॉट पुष्कळ पहा. मग तो काय म्हणाला असेल, व्हॉट्स इनसाइड इट इज लॉट्स ऑफ हेवी. हे खूप जड आहे ही पिशवी, त्यामुळं मला हे उचलणं शक्य नाहीये असा तो म्हणाला आहे. आता या ठिकाणी पहा तुम्ही म्हणता इंडीड हेवी, हा ऑप्शन नाही होऊ शकणार पहा. हेवी पण आहे. आता हेवी तुम्ही म्हणता सर हेवी ऑप्शन का नाही होणार, तर हेवी म्हणजे जड पण. आता जड, आता आम्हाला म्हटल्यावर ते जड सामान उचलण्याची सवय असते त्यांना, पण तो काय म्हणाला की आय कांट लिफ्ट, मी हे उचलू शकत नाही, याचा अर्थ काय असणार आहे, लॉट्स ऑफ हेवी, म्हणून हा ऑप्शन येणार आहे पहा. खूप जड आहे पिशवी पहा. थोडीशी जड आता आपण उचलू शकतो, आपण म्हणतो जड आहे पण उचलू शकतो, पण अजिबात उचलणं शक्य नसतं. तेव्हा तो त्या ठिकाणी काय ऑप्शन येणार आहे, लॉट्स ऑफ हेवी म्हणजे खूप जड आहे म्हणून मी हे उचलू शकत नाही असा तो पोर्टर म्हणतो पहा. आणखी एक पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, आता आणखी पण प्रश्न सरावासाठी आहेत पण वेळे अभावी ते आपण घेऊ शकत नाही. आता आजचा टॉपिक पहा, काल आपण टॉपिक पाहिला होता शॉर्ट नोट आणि आजचा टॉपिक होता डायलॉग. आता याच्यावर तुम्हाला समजलंय का किंवा काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. समजलंय ना? ठीक आहे पहा. असा आणखी प्रश्नांचा सराव करा तुमच्या पुस्तकातून. दिलेले शब्द जे नवीन वाटले ते लिहून घ्या आणि लक्षात